एक न्यूज आली. एका मुलाने 180 मुलींना ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण केलं. पण हा मुलगा जेवढा नालायक होता ना, तेवढ्या ह्या मुलीसुद्धा होत्या. हो, कारण यांना होत करू, स्वतःच्या पायावर उभा राहणारा, घर सांभाळणारा मुलगा नकोय. यांना फ्लॅश मारणारी छपरी आवडतात. यांच्या बापांना तर घर, गाडी, शेती 25 ते 30 वर्षाच्या पोराकडे असली पाहिजे, ह्या अपेक्षा आहे. 30 वर्षाच्या वयात यांनी सगळं मिळवलं होतं का? असे कितीतरी मुलं आहेत ज्यांनी स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या पायावर उभं केलं. पण तरीही त्यांना आज लग्नासाठी कोणी मुली देत नाहीये. का? तर त्यांच्याकडे प्रॉपर्टी नाहीये. आधी मुली घाबरायच्या की होणारा नवरा कसा मिळेल. आता मुलं घाबरतात की होणारी बायको कशी मिळेल. कारण तुम्ही प्रकरण बघतच आहात. प्रियकरासोबत मिळून पतीचा खून. अरे आधीच लग्न करू नका आणि त्याचं घर उद्ध्वस्त करू नका. मुलांना काहीच अपेक्षा नाही आहे. त्यांना फक्त एक लॉयल आणि आईवडिलांचा रिस्पेक्ट करणारी मुलगी हवी आहे. कारण गरीब परिस्थिती आणि संघर्षाचं जीवन असतानाही ज्यांनी नवऱ्याची साथ सोडली नाही, त्या त्यांच्या आया आहेत.